देवगड तालुक्यातील कुणकेश्वर इथले प्रगतिशील आंबा बागायतदार अजय सुधाकर नाणेकर यांच्या आंबा बागेतील 5.5 डझनांची पहिली आंबा पेटी बाजारात रवाना झाली आहे. श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली आणि कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर यांच्या हस्ते औषध विक्रेते विनायक जोईल यांच्या उपस्थितीत विधिवत पूजनाने गुरुवारी माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर ही पेटी रवाना करण्यात आली आहे. मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये आंबा व्यापारी उल्हास नवले यांच्याकडे ही पेटी रवाना करण्यात आली आहे. आमचे प्रगतशील बागायतदार सन्माननीय अजयजी नाणेरकर यांनी आज सीझनचा विचार करता याच्या अगोदर पहिली पेटी गेलेली आहे आणि ही आता दुसरी पेटी आजच्या या गणेश जयंतीच्या निमित्ताने या शुभमुहूर्तावर या ठिकाणी चांगलं फळ आहे. जसं आपण मे मध्ये काढतो त्या पद्धतीत फळ आहे आणि आजच्या या गणपतीच्या बाप्पाच्या दिवशी आनंदाच्या दिवशी आनंदमय असं हे करून तिने शुभमुहूर्त केलेला आहे. तर अजयजी ही पेटी कुठे जाणार आहे आता? वाशी मार्केटला. कुठले दलाल असण्याचे? उल्हास नामदाव नवले. सरासरी आता जो काय बघता साधारण अंदाजित पेटीचा साधारण 20,000 25,000च्या दरम्यान जो काय रेट चालले त्या दरम्यान असणार की कसं काय असणार? काय ते कसं असतं पिकल्या त्याचे दर सध्या तर सांगायचं. ओके. अंदाजे 20,000 अंदाज होईल. म्हणजे सरासरी माल बघता आणखी सगळं बघता क्वालिटी जसं आपण मे मध्ये चांगल्या प्रकारचं फळ काढतो त्या पद्धतीत आज फळ आहे. हे बघू शकता आपण. कलर त्याचा एकदम झालेला आहे. जसं मे मध्ये कलर होतो त्या पद्धतीत कलर झालेला आहे आणि त्याचं चांगल्यापैकी आपल्याला मला तर अंदाज आहे की साधारण 20-25 हजार त्या ठिकाणी रेट व्हायला हरकत नाही. अशा प्रकारचा आंबा या ठिकाणी आज आमच्या अजयजीने काढलेला आहे. तर ह्या तुमच्या आजच्या शुभमुहूर्तास आमच्याकडनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन, कौतुक आणि मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला उत्तम आयु आरोग्य श्रीदेव कुणकेश्वर देव आणि ह्या धंद्यात आंबा शेतीत तुम्हाला चांगली प्रगती हो अशी मी श्रीदेव कुणकेश्वर चरणी प्रार्थना करतो. तुमच्या सर्व मनोकामना श्रीदेव कुणकेश्वर आमचं ऊर्जास्थान, प्रेरणास्थान, स्वयंभू कोकणची काशी आपलं उत्तम आयु आरोग्य देईल. आणखीन सगळ्या मनोकामना पूर्ण करेल अशी कुणकेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. पूजनासाठी आमच्या कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हे आज गेल्याबद्दल त्यांचे मी आमच्या कुटुंबातर्फे त्यांचे मनोपूर्वक आभार मानतो आणि अशीच त्यांची पुढे आभार चांगले साथ मिळाले हीच माझी. चांगल्या ठिकाणी आम्ही असणारच, काही विषयच नाही. आमचा प्रत्येक ग्रामस्थ पुढे जाऊ देत हे आमचं स्वप्न आहे, हे आमचे विचार आहेत. म्हणजेच आमचा गाव प्रगती पथावर जाईल, सर्व गुण संपन्न होईल. आमचं काय हे काय करायचं नाही, आम्ही सगळ्यांना सारखे आहोत. ओके. आनंदी आनंद, सगळं आनंदी आनंद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.